नमस्कार मित्रांनो. आज शेअर बाजारात जे घडलं ते पाहून अनेक गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकली. सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी कोसळला. निफ्टीने 24,000चा महत्त्वाचा सपोर्ट तोडला आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात 10% ची घसरण होऊन सर्किट ब्रेकर लागू करावा लागला. मग प्रश्न असा आहे की हा फक्त सुरुवात आहे का जागतिक बाजारात मोठ्या करेक्शनचा इशारा मिळतोय? चला संपूर्ण विश्लेषण पाहूया. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात बाजार तडका. मित्रांनो, आजचा दिवस पूर्णपणे बिअर म्हणजे विक्रेत्यांच्या नावावर राहिला. सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी घसरला. निफ्टी 1% पेक्षा जास्त कोसळून 24,000चा महत्त्वाचा सपोर्ट तोडून खाली आला. विशेष म्हणजे सकाळी बाजारात फारसा दबाव नव्हता. मात्र सकाळी 11 ते 11:30 नंतर अचानक विक्रीचा जोर वाढला आणि त्यानंतर बाजाराने सतत घसरण सुरूच ठेवली. अनेक तांत्रिक सपोर्ट्स लेवल एका झटक्यात तुटल्या. पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय की मोठ्या जागतिक बातम्यासमोर सपोर्ट आणि रेसिस्टन्स फार काळ टिकत नाही. आजची घसरण ही फक्त भारतीय बाजारापुरती मर्यादित नव्हती, तर जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून आला. अमेरिकेच्या फ्युचर्समध्ये मोठी कमजोरी दिसली. नॅसडॅक फ्युचरमध्ये मोठी घसरण झाली. युरोपियन बाजारही 1 ते 2% पर्यंत घसरले. म्हणजेच हा एक ग्लोबल सेल ऑफ होता आणि त्याचा फटका भारतीय बाजारालाही बसला. मित्रांनो, या घसरणीमागे आणखी एक मोठं कारण आहे. ते म्हणजे जागतिक स्तरावर AI आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये मोठी विक्री झाली आहे. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा बुकिंग सुरू केलं. AI संबंधित शेअर्समध्ये मोठा दबाव निर्माण झाला आणि जेव्हा अमेरिकन टेक शेअर्समध्ये घसरण होते, तेव्हा त्याचा परिणाम जगभरातील बाजारावर दिसतो. भारतीय ITS सेक्टरालाही त्याचा फटका बसतो. पण आजच्या दिवसाची सर्वात मोठी हेडलाईन कोणती होती? तर दक्षिण कोरियाचा शेअर बाजार. कोरियाचा प्रमुख निर्देशांक KOSPI तब्बल 10%नी घसरला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की एक्सचेंजला ट्रेडिंग तात्पुरता थांबवावी लागली. याला सर्किट ब्रेकर म्हणतात. सर्किट ब्रेकर तेव्हाच लागू केला जातो जेव्हा बाजारात भीती इतकी वाढते की गुंतवणूकदार घाबरून सतत विक्री करत राहतात. अशी परिस्थिती रोज पाहायला मिळत नाही. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे बाजारातील अत्यंत जास्त कॉन्सन्ट्रेशन. कोरियन बाजारात फक्त 2 कंपन्यांचा प्रचंड वर्चस्व आहे. पहिली कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि दुसरी SK हायनिक्स. या 2 कंपन्यांचा मिळून KOSPI इंडेक्समध्ये जवळपास 50% पेक्षा जास्त वाटा आहे. म्हणूनच या 2 कंपन्यांचा शेअर्स मोठ्या प्रमाणावर पडले की संपूर्ण कोरियन बाजार कोसळतो. आज नेमकं तेच घडलं. दोन्ही कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले आणि संपूर्ण निर्देशांकाला खाली खेचलं. मित्रांनो, घसरण झाली म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. सर्वप्रथम हे समजून घ्या की घसरण केवळ भारतातील कोणत्याही एका नकारात्मक बातमीमुळे झालेली नाही. ही पूर्णपणे जागतिक पातळीवरील रिस्क ऑफ भावना आहे. अशावेळी बाजारात अस्थिरता वाढते. पण इतिहास सांगतो की मोठ्या घसरणीनंतर अनेकदा चांगल्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतात. आज सर्वाधिक दबाव दिसलेला सेक्टर IT सेक्टर, फायनान्स सेक्टर, ऑटो सेक्टर, मीडिया आणि मेटल सेक्टर, तर दुसरीकडे फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टर तुलनेने मजबूत दिसले. आता सर्वांचं लक्ष अमेरिकन बाजार, नॅसडॅक फ्युचर आणि AI सेक्टरवर असेल. जर जागतिक बाजारातील विक्रीचा दबाव कायम राहिला तर भारतीय बाजारात अजूनही अस्थिरता पाहायला मिळू शकते. मात्र जर जागतिक बाजारात अस्थिरता आली तर आपला बाजारही लवकरच सावरू शकतो. तर आजचा कन्क्लुजन पाहिला तर मित्रांनो, आजची घसरण ही केवळ भारतीय बाजाराची कथा नाही. ही संपूर्ण जगभरातील बाजारातील भीती आणि अनिश्चिततेची कथा आहे. तुमच्या मते हे फक्त करेक्शन आहे की मोठ्या घसरणीची सुरुवात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.